नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी पाठ स्पष्टीकरण भाग 1। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पहिल्या आणि दुसऱ्या पाठाचा अभ्यास केला। पृथ्वीचे फिरणे, आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या 2 पाठांचा आपण अभ्यास केला। आज आपण पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठाचा अभ्यास करू। सांगा पाहू, तुम्हाला पाणी कोठून मिळते? पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी नदी, ओढे, तलाव, विहिरी, धरण यामध्ये साठले जाते आणि त्याद्वारे ते पाणी आपल्या घरापर्यंत पोहोचवले जाते। दुसरा प्रश्न आहे, तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे? जर तुमचे घर सिमेंट काँक्रीटचे विटांचे असेल तर घर बांधायच्या अगोदर तिथे पाया बांधला जातो, म्हणजेच पक्के घर बांधण्यासाठी तिथे बीम उभा केले जातात। खोलपर्यंत खोदून बीम उभा करून मग आपण त्याच्यावर पक्के घर बांधतो। तिसरा प्रश्न आहे, श्वासोच्छ्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते? ही गरज तुम्ही कशी भागवता? म्हणजे आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवेची गरज असते आणि ही शुद्ध हवा आपल्याला झाडांपासून मिळते। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते? हे तर उत्तर सोपं आहे। आपल्या पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता सूर्यापासून मिळते। या पाठामध्ये आपण पृथ्वीवर जी जीवसृष्टी आहे, जे सजीव राहतात त्यांची आज आपण माहिती करून घेणार आहोत। पृथ्वीच्या आवरणांची ओळख करून घेणार आहोत। पृथ्वीवरील जीवसृष्टी, जीवावरण याची आज आपण माहिती करून घेणार आहोत। पृथ्वीवरील जी आवरणे आहेत, जलावरण, शिलावरण, वातावरण या तिन्ही आवरणांचा आज आपण विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत। पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते। पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते। जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते। पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो। पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात। जीवावरण हे इतर तीनही आवरणात दिसून येते। म्हणजे पृथ्वीवर सगळीकडेच जमीन नाही आहे, तर काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी जमीन आहे। मग पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे, हवा आहे पृथ्वीच्या भोवती, आणि जमिनीवर, पाण्यात आणि हवेत खूप प्रकारचे सजीव राहतात। जमिनीवर आपण राहतो, काही प्राणी राहतात, पाण्यामध्ये काही प्राणी सजीव राहतात, हवेत देखील काही सजीव राहतात। शिलावरण आणि जलावरण म्हणजे काय ते आपण पाहू। पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे। पृथ्वीचे जे आवरण आहे, कवच आहे, ते कठीण आहे, कडक आहे। ते माती व खडकांचे बनलेले आहे। खडक हा कठीण असतो। आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकांचे थर पाहतो। म्हणजे आपण डोंगराळ भागात कधी तुम्ही फिरायला गेला असेल तर खडकांचे थर दिसतात। कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार दिसतो, तर कोठे ओसाड जमिनीवर वाळूच वाळू असते। कोठे जमीन पिकांनी तर कोठे झाडांनी झाकलेली असते। काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातीचे खोलवरचे थर दिसतात, तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांना दुभंगलेले खडक दिसतात। काही ठिकाणी पर्वतांचे उतार असतात। म्हणजे सगळीकडे आपल्या पृथ्वीवर जमीन ही सारखी नसते। कोठे खडकांचे उंचच उंच सुळके असतात, म्हणजे मोठे मोठे खडक असतात। पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे। पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे। या पाण्याखालीही शिलावरण असते। पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून
शिलावरण बनते. म्हणजे पृथ्वीचे जे बाहेरचे कवच आणि त्याखालील काही थर हे दोन्ही मिळून शिलावरण बनते. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे जर 3 भाग केले तर 3 भागापैकी 1 भाग जमिनीचा आहे. मग जमिनीच्या सलग व मोठ्या भागास काय म्हणतात? खंड म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन ही सलग नाहीये, तर ती 7 खंडामध्ये विभागलेली आहे. आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया या नावांनी हे 7 खंड ओळखले जातात. आणि आशिया हा सर्वात मोठा खंड आहे, तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. आणि आपला भारत देश आशिया खंडात येतो. जमीन सगळीकडे सपाट आणि सारख्या उंचीची नसते. सगळीकडे काही सपाट जमीन नसते, काही उतार, चढ, उंच, सखल असा भाग असतो. तिच्यामुळे उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्यांना भूरूपे म्हणतात. मग भूरूपे कोणकोणती आहेत? तर मैदान, टेकडी, डोंगर इत्यादी भूरूपे आपण इथे चित्रामध्ये पाहू शकतो. काही ठिकाणी सपाट जमीन आहे, त्याला मैदान म्हणायचं. थोडा उंचवटा निर्माण झाला की टेकडी म्हणायचं. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे जर पृथ्वीचे 3 भाग केले तर त्या 3 भागापैकी सुमारे 2 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, पाणी आहे. यापैकी बहुतांश पाणी महासागरांमध्ये सामावलेले आहे. महासागरांमधील पाणी खारे असते, खारट असते. समुद्राचे पाणी, सागराचे पाणी, जर तुम्ही समुद्रावर गेला असाल तर तुम्ही ते पाहिलं असेल की ते पाणी खारट असते. मग अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी व दक्षिण महासागर हे 5 महासागर आहेत. महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागरतट किंवा किनारपट्टी म्हणतात. मग किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तिथे तयार होतात. म्हणजे समुद्र, सागर, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी जलरूपे महासागराचेच भाग आहेत. आता आपण जमिनीवरून वाहणारे पाणी हे कशा स्वरूपात असते, कसे असते ते आपण पाहू. पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. यांचे पाणी खारे नसून गोडे असते. म्हणजे फक्त समुद्राचे पाणीच खारट असते. त्यांना ओहळ, ओढा, नदी अशी नावे आहेत. म्हणजे नदीचे, ओढ्याचे पाणी हे कसे असते? गोडे असते. या जलरूपांपैकी ओहळ सर्वात लहान तर नदी सर्वात मोठी असते. ओहळ, ओढे जोडले जाऊन उपनद्या आणि नद्या बनतात. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते, तेथे मग धबधबा तयार होतो. उंचावरून पडणारे पाणी त्याला काय म्हणतात? धबधबा. आणि नद्या शेवटी सागराला किंवा समुद्राला जाऊन मिळतात. म्हणजे सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. आता सरोवर म्हणजे काय ते पाहूया. जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात. लहान जलाशयाला तळे म्हणतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर खोल भाग तयार झाला असेल तर तिथे पावसाचे पाणी येऊन तिथे साठते आणि मोठ्या प्रमाणात सरोवर निर्माण होते. आणि छोट्या जलाशयाला म्हणजे छोट्या प्रमाणात जर पाणी साठलं असेल तर त्याला तळे म्हणतात. आणि मोठ्या प्रमाणात जर पाणी साठले असेल तर त्याला सरोवर असे म्हणतात. आता हिमस्वरूपातील पाणी म्हणजे काय ते पाहू. हिमस्वरूपात म्हणजे हिम म्हणजे बर्फ. मग थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून हिमकण तयार होतात. अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होतो. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो. असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्याचा आकार प्रचंड मोठा होतो. जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात.
त्यांची हिमनदी बनते. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे मोठे तुकडे असतात, त्यांना हिमनग म्हणतात. म्हणजे थंड वातावरणामुळे तिथे पाण्याचे बर्फ बनते, बर्फाची नदी तयार होते, बर्फाचे मोठे मोठे तुकडे तयार होतात, हिमनग बनतात. भूजल म्हणजे काय ते पाहू. जमिनीवरील वा जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखालीही खडकाच्या थरात खूप साठलेले पाणी असते, त्याला भूजल असे म्हणतात. हे भूजल विहिरी, कूपनलिका यातून उपसून वापरले जाते. अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखालील झऱ्यांमुळे पाणी मिळते. भूजल म्हणजे काय? जो जमिनीखाली पाण्याचा साठा असतो त्याला भूजल म्हणतात. मग आपल्या विहिरींना पाणी कोठून येते? तर जमिनीखाली काही झरे असतात, त्या झऱ्यांमुळे पाणी येते. आपल्या घरी जे बोरवेल असते, हापसा असतो, त्या हापस्याला पाणी जे असतं ते जमिनीखालील पाण्याचा साठा असतो, त्यातूनच ते पाणी येत असतं. मग पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे जलावरण असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीवर 3 स्वरूपात पाणी असते. एक असते पाण्याच्या स्वरूपात पाणी, दुसरे हिम म्हणजे बर्फाच्या स्वरूपात पाणी असते, आणि भूजल म्हणजे जमिनीखाली देखील पाणी असते, आणि वातावरणातील बाष्प म्हणजे वातावरणामध्ये जी पाण्याची वाफ, बाष्प असते त्या स्वरूपात देखील पाणी आपल्या पृथ्वीवर आहे, आणि यालाच एकत्रितपणे जलावरण असे म्हणतात. म्हणजे आज आपण पृथ्वीच्या 2 आवरणांचा अभ्यास केला, ते म्हणजे शिलावरण आणि जलावरण. पुढील भागात आपण वातावरण आणि जीवावरण याची अधिक माहिती घेऊ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.